नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 एप्रिलच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो की रम्या अजून नाटक करतच असते आणि पार्थ बरोबर तिच्या नाटकात अडकलेला असतो. आणि ती आता पार्थला सांगत असते, अरे पार्थ मी खरंच बोलते. अरे काव्यासाठी जो फुटबॉल बनवला होता ना तो हा आहे. अरे हे बघ याच्यामध्ये ना तिची सगळी आवडती फळं आहेत. आणि तेव्हा पार्थ थोडासा काव्याकडे बघतो तर तेव्हा काव्या हो असं म्हणून तिची मान खाली घालते. म्हणजे काव्य किती वेळ झालं त्याला समजवायचा प्रयत्न करत असते पण तो इतका हायपर झालेला असतो की तो कोणाचंच काही ऐकायच्या मनस्थितीत नसतो. तर तेव्हा रम्या तर पुढं म्हणते, पपईचा बाउल मी माझ्यासाठी बनवला होता. आणि काव्याला म्हणते, काव्या तू सांग ना. आणि पुढं म्हणते, मला ना चाट मसाला हवा होता म्हणून मी आतमध्ये गेले होते आणि चुकून हा बाउल माझ्याबरोबर आतमध्ये गेला आणि तिच्यासाठी तो पपईचा बाउल नव्हता. आणि तेव्हा आता काव्या पार्थला म्हणते, पार्थ तुम्ही मला पपई खाताना बघितलंत का? नाही बघितलंत ना. आणि तो बोल रम्याने खरंच तिच्यासाठी आणला होता. आणि आता भास करा तुम्ही, उगाचच गैरसमज करून घेताय तुम्ही. आणि असं ती म्हणत असते आणि त्यानंतर आता मानिनी पार्थला ओरडते, म्हणजे त्याला म्हणते, पार्थ अगोदर जे काही झाले ते जाणून तरी घ्यायचं होतंस, उगाचच हा आरडाओरडा केलास. तर तेव्हा मिथुन काका हळू आवाजात म्हणतो, नशीब वसुताई नाही इथे, नाहीतर अख्खं घर डोक्यावरती घेतलं असतं जावयाचा अपमान केलाय म्हणून. आणि आता हे सगळं काही क्लिअर झाल्यानंतर पार्थ आता थोडासा रागात असतोच ऑब्व्हियसली. आणि तो रागारागात आता तसंच तिथून निघून चाललेला असतो. तर तेव्हा मित्रांनो आता हा जो विजय असतो तो पार्थचा हात पकडतो आणि त्याला तिथेच थांबवतो आणि म्हणतो, असा नाही जाऊ देणार तुला. आणि म्हणतो, ज्यांना ज्यांना दुखावलंयस ना त्यांना सॉरी म्हण आणि मग जा. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा रम्या मुद्दामूनच विजयला थांबवायचा प्रयत्न करत असते. तिच्या मनात नसतं विजयला थांबवायचं, कारण पार्थला विजय असं बोलावा हाच तर तिचा उद्देश असतो खरा. तेव्हा आता पार्थ विजयचा हात सोडवतो आणि त्याला म्हणतो, तुझ्यापेक्षा जास्त मी रम्याला ओळखतो, कळलं ना. भलेही तो बोल रम्याचा असेल पण तो काव्याच्या इतक्या हाताशी ठेवला होता की अभ्यास करता करता तंद्रीमध्ये त्यांनी तो खाल्ला असता. आणि आता परत रम्यावरती आरोप करतो आणि म्हणतो, इनफॅक्ट रम्या तो बाऊल तू तिथं ठेवला होतास कारण काव्याने ती पपई खावी म्हणून. आणि पार्थने मित्रांनो बरोबर रम्याला ओळखलेलं असतं, तो बरोबर जाणून असतो तिला आणि तो सगळं काही बरोबर इमॅजिन करत असतो. पण अखेर याचा काही त्याच्याकडे पुरावा नसतो. आणि आता पार्थ विजयला म्हणतो, अँड आय मीन इट. आणि पुढे म्हणतो, सॉरी बट नो सॉरी. आणि पुढे म्हणतो, या घरातल्या कोणीही रम्याचे इरादे काय आहेत हे मला सांगायला जाऊ नका. आणि विजयकडे बघून म्हणतो, बाहेरच्यांनी तर नाहीच नाही. तर विजय म्हणतो, बाहेरचा नाही आहे मी, या घरातला होणारा जावई आहे. आणि पुढे म्हणतो, हां रम्याला आता तुम्ही या घरातलीच जर समजत नसाल तर मग प्रश्नच मिटला. आणि दुसरी गोष्ट, रम्याचे इरादे काय आहेत ना हे तू मला नको सांगूस, पण जर काव्यांना माहिती आहे की त्या आई होणार आहेत तर मग त्या पपई खातीलच कशा? का स्वतःच्या बायकोच्या इराद्यांबद्दल तुलाच खात्री नाही आहे? आणि असं आता विजयने म्हटल्यानंतर पार्थ इतका जोराचा भडकतो, म्हणतो, काव्याच्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही हे आमच्या दोघांच्या मधला प्रश्न आहे. स्टे अवे असं म्हणून तो बोट करूनच विजयच्या अंगावरती जाऊ लागतो. तर तेव्हा काव्या आता पार्थचा हात पकडते आणि त्याला थांबवायचा प्रयत्न करू लागते आणि म्हणते, पार्थ बास बास आता. तर तेव्हा मानेनी सुद्धा म्हणते, अरे कसं बोलतोयस तू पार्थ, पाहुणे आहेत ते आपले. तर तेव्हा पार्थ परत बोलायचा प्रयत्न करत असतो तर मानिनी एकदम बास असं म्हणून त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते, ते जावई आहेत आपले, सॉरी म्हण त्यांना. आणि पार्थ आता हळूच असं सॉरी वगैरे म्हणतो, म्हणजे त्याच्याकडे न बघताच सॉरी म्हणतो आणि काव्याला चला असं म्हणून आतमध्ये घेऊन जातो. आणि त्यानंतर आता मानिनी विजयसमोर जाते आणि त्याला म्हणते, विजयराव प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. पार्थचं चुकलंच खरं आणि खरं तर वाटेल तर मी माफी मागते, सॉरी. आणि रम्याला सुद्धा म्हणते, रम्या तुला माहिती आहे ना पार्थ असा नाही आहे खरं तर. तर तेव्हा रम्या म्हणते, हो माझ्यापेक्षा जास्त दुसरं कोणाला माहिती असणार आहे ते. तर मानिनी म्हणते, मग आता सोडून देऊयात का विषय प्लीज. तर तेव्हा विजय म्हणतो, हो ऑफकोर्स. तर तेव्हा मानिनी म्हणते, विजयराव तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा रम्या म्हणते, मामी ऐक ना जरा माझं, इट्स ओके, उगाचच तुमची झोप मोड झाली, तुम्ही जाऊन झोपा, आराम करा, कॉफीचं मी बघते. असं या दोघांना ती सांगते, म्हणजे मिथुन काकाला आणि मानिनीला सांगते. तर तेव्हा मानिनी गुड नाईट असं या दोघांना सांगते आणि तिथून ती निघून जाते. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, आता जे काही इथं घडले ना ते अजिबात चांगलं घडलेलं नाही आहे.
आय डोंट लाईक धिस, असं तो एकतर्फी रम्यावरतीच आरोप करतो आणि तिथून निघून जातो. आणि इकडे मित्रांनो खोलीमध्ये तर आता पार्थ बसलेला असतो आणि तो अजूनसुद्धा खूप असा रागात असतो. आणि तेव्हा काव्या तिकडून येते आणि त्याच्याकडे एक नजर टाकते. तर तेव्हा त्याला बघितल्यानंतर तिला सगळं काही लक्षात येतं की पार्थ अजूनसुद्धा रागातच आहे. आणि ती त्याला तर पाणी देते. तर तेव्हा पार्थ त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो नको आहे मला. तर तेव्हा काव्या त्याच्यावर थोडंसं ओरडते, म्हणते प्या. आणि तेव्हा काव्याने असं म्हटल्यानंतर आता पार्थ पाणी घेतो आणि पाणी पिऊ लागतो. आणि त्यानंतर एकदमच तो ग्लास टेबलवरती ठेवतो आणि काव्याला एकदम विचारतो, काव्या रम्याने तुम्हाला अजून काही खायला घातलेलं नाही आहे ना? तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघतच असे. तर पार्थ म्हणतो असं का बघताय? आणि म्हणतो ते चुकून ना मगाशी माझा आवाज वाढला. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या म्हणते आणि तुमचं कधीही न बघितलेलं रूप मला दिसलं, बरोबर ना? आणि म्हणते खरं आहे ना पार्थ, समोरचा माणूस जेव्हा चिडतो ना तेव्हाच त्याचं खरं रूप आपल्याला दिसतं. तर पार्थ म्हणतो काव्या मी सुद्धा माणूसच आहे ना, मला नाही का राग येऊ शकत? मला जसं चिडता येतं तसं सॉरीसुद्धा बोलता येतं. असं म्हणून तो काव्याचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला एकदम हळुवारपणे सॉरी असं म्हणतो. तेव्हा तर काव्या त्याला विचारते, म्हणते सॉरी, पण सॉरी कशासाठी? बाहेर तुम्ही जो काही गोंधळ घातला त्याच्यासाठी? का बाहेर तुम्ही माझ्यावरती आरोप केले त्याच्यासाठी? तर काव्याने आरोप असं म्हटल्यानंतर पार्थला थोडासा धक्का बसतो आणि तो म्हणतो आरोप? तर काव्या म्हणते आता खरं सांगा पार्थ, माझ्या हातामध्ये तो पपईचा बोल बघून एकदा पण तुम्हाला असं वाटलं नाही की? असं म्हणत ती आता तिथून उठते आणि बाजूला जाते आणि म्हणते की मुद्दामून मला बाळापासून सुटका हवी आहे म्हणून मी ती पपई खाल्ली. तर तेव्हा आता पार्थ उठतो, म्हणजे त्याला धक्का बसलेला असतो. आणि मित्रांनो त्याच्या मनामध्ये थोडं असं येऊन गेलेलंच असतं ते सगळं काही बघून. कारण काव्या अगोदरपासूनच म्हणत असते की मी अजून पण संभ्रमात आहे की मला हे बाळ आत्ता पाहिजे का नको आहे. आणि त्या सगळ्या कॅल्क्युलेशन्सवरून पार्थला असं वाटलेलं असतं. आणि पार्थ आता म्हणतो खरं काव्याला, नाही काव्या असं काही नाही आहे. तर तेव्हा काव्या पार्थला म्हणते घ्या मग माझी शपथ. तर आता मात्र पार्थ शांतच उभा राहतो. तो काही बोलत नाही, म्हणजे तो काव्याची शपथसुद्धा घेत नाही. तर काव्या म्हणते घ्या ना माझी शपथ. का नाही, आता माझी शपथ घ्यायच्याऐवजी बाळाला शपथ घ्यायला लावू? बेस्ट बाबा, सांगा ना, नाही का वाटलं असं तुम्हाला? असं ती बोलत असे. तर तेव्हा आता पार्थ चक्क तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो प्लीज आपण हा वाद थांबूयात का? तर काव्य लगेचच म्हणते एक्झॅक्टली, वाद वाद. आणि त्यानंतर असं बोलत ती बाजूला जाते आणि तिथं असलेली त्यांची फोटो फ्रेम हातामध्ये घेते. म्हणजे प्री वेडिंगचा फोटो त्याच्यामध्ये असतो. आणि ती आता काव्या पार्थला म्हणते हा बघा ना फोटो, किती छान हसतोय आपण दोघं सुद्धा. आणि आता बघा तिकडे आरशामध्ये बघा कसे चेहरे झालेले आहेत आपल्या दोघांचे. आपल्या पहिल्या लग्नात जसे फोटो होते ना तसे आपले चेहरे आत्ता झालेले आहेत. उदास, भकास, निराश, असं ती बोलत आता चिडलेली असते मित्रांनो. तर तेव्हा पार्थला ते बरोबर सगळं काही समजलेलं असतं आणि तो आता काव्याला मनवायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो काव्या आपण दोघे मिळून हा वाद, हा प्रश्न मिटवू शकतो ना? तर काव्या म्हणते आपण दोघं? अरे वा, म्हणजे हे ऐकून मला जरा तरी बरं वाटलं की तुमच्या डोक्यामध्ये आपण दोघं असं कुठंतरी आहे. खरंच बरं वाटलं ऐकून. काय आहे, आता आपण तिघं झालोय ना? आणि ती एकदम चक्क म्हणते मित्रांनो की पार्थ मला राहून राहून असं वाटते की आपल्यामध्ये जे वाद होत आहेत ना त्याचं कारण हे बाळच आहे. आणि काव्याने असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो काय? तर काव्या म्हणते हे बघा आता परत याचा अर्थ असा काढू नका की मला आता हे बाळ नको आहे. आणि म्हणते असो, या फोटोमध्ये आपल्या चेहऱ्यावरती जे हसू आहे ते लवकरच आपल्या चेहऱ्यावरती यावं हीच प्रार्थना. आणि त्यानंतर आता पार्थ परत थोडासा बोलायचा प्रयत्न करत असतो. तर काव्य लगेचच त्याला गुड नाईट पार्थ असं म्हणते आणि ती लगेचच झोपायसाठी जाते. आणि ती झोपतच असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो पोटावरती झोपू नका. तर तेव्हा आता काव्य थोडंसं त्याच्याकडे रागानं बघते आणि सरळ झोपते. तर आता पार्थ खूप टेन्शनमध्ये आलेला असतो, त्याला खूप त्रास होत असतो. आणि इतक्यातच आता पार्थच्या मोबाईलवरती 11:11चा गजर होतो. आणि ते बघितल्यानंतर पार्थ आता युनिव्हर्सकडे प्रे करू लागतो आणि मनातल्या मनात म्हणतो युनिव्हर्स, मी मस्करीत बोलून गेलो होतो की नात्यांमध्ये ना ड्रामा हवा, पण इतका ड्रामा नको होता. आणि मी ना माझं काव्यार्थ असं नाही बघू शकत. तर तोपर्यंत आता इकडे रम्याने विजयसाठी छान असे सिनेमन कॉफी तयार करून आणलेली असते. तर तेव्हा विजय म्हणतो नाही मला नको कॉफी, तू घे कॉफी, मी ना पपई खातो. असं म्हणून तो थोडंसं हसत असतो. तर रम्या त्याला म्हणते राहू देत ना रे, सोड तो विषय आता.
तर विजय म्हणतो, "तू सोडू शकशील का?" तर तेव्हा रम्या म्हणते, म्हणजे ती आता त्याला परत इमोशनल ब्लॅकमेल करू लागते. म्हणते, "आत्तापर्यंत मी इतके विषय सोडलेत ना विजय, त्यामुळे ना माझ्यावरती आरोप, संशय, आरडाओरड आणि मला एक घाव म्हणजे माझा एक घाव भरायच्यात मला दुसरी जखम होते." असं ती म्हणत असताना आता विजय तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, "आता याच्यापुढे नाही होणार. आता इथून पुढे ना प्रत्येक वेळेला प्रोटेक्ट करायसाठी मी वेळेत हजर राहीन." आणि तो आपल्याजवळचा गॉगल म्हणजे रम्याचा गॉगल असतो तो काढून तिला देतो आणि तिला म्हणतो, "बरं झालं तू मला वेळेत फोन केलास की गाडीमध्ये गॉगल विसरला हे सांगायला आणि मी लगेचच आलो द्यायला." तर तेव्हा रम्या म्हणते, "तू वेडा आहेस का विजय? उद्या दिलं असतंस तर चाललं असतं." तर तेव्हा म्हणजे मित्रांनो आता रम्याने हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे हा विजय अचानक आलेला नसतो, तर रम्यानेच त्याला इनडायरेक्टली बोलावून घेतलेलं असतं. तर रम्यानं असं म्हटल्यानंतर म्हणजे उद्या दिलं असतं तर चाललं असतं असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो, "मग तुला वाचवलं कसं असतं?" तर रम्या म्हणते, "पण तुझी ही बाजू आजपर्यंत मी कधीच पाहिली नव्हती." तर तेव्हा विजय आता जरासा रम्याच्या जवळ येतो आणि तिला थोडंसं वेगळ्याच भाषेत बोलतो. म्हणतो, "माझ्या अशा कितीतरी बाजू आहेत ज्या तूच काय कोणीच अजून पाहिलेल्या नाही आहेत." तर तेव्हा रम्या थोडीशी घाबरतेच. तर विजय पुढं म्हणतो, "काय आहे ना, एका विजयामागे अनेक विजय आहेत." तर तेव्हा रम्या आता घाबरत-घाबरत म्हणजे म्हणजे असं विचारते. तर तेव्हा विजय तिला काही न बोलता गुड नाईट असं म्हणतो आणि तिथून उठतो आणि निघूनच जातो. आणि रम्याला तर मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे तिला काही कळालेलं नसतं की विजय नेमका कसा आहे ते. म्हणजे त्याला सगळं काही समजलंय का नाही समजलं का तो मुद्दामून असं बोलतोय, तिला काहीच कळालेलं नसतं. पण विजय आता मात्र तिथून निघून गेलेला असतो. तर मित्रांनो, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा जो असतो तो सगळं काही तयार रेडी झालेला असतो आवरून आणि तो आता तिथं बसलेला असतो आणि त्याचं लक्ष आता त्या बाळाच्या फोटोकडे जातं आणि त्यानंतर त्याला आदल्या दिवशीची रात्र आठवते. ज्यावेळेस त्याने एका कागदावरती "आम्ही आई-बाबा होणार" असं भरपूर वेळेला लिहिलेलं असतं आणि तो आता एकदमच स्वतःशी म्हणतो, "आम्ही आई-बाबा होणार." आणि इतक्यातच आता नंदिनीचा त्याला फोन येतो आणि तो एकदम खुश होतो आणि म्हणतो, "काय काय टायमिंग आहे देवा!" आणि तो एकदमच आता फोन उचलतो. म्हणजे मित्रांनो, जेव्हा इथे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो रिपोर्ट्स घ्यायसाठी आणि तिथेच बसून तो हा सगळा काही विचार करत असतो. तर तेव्हा नंदिनी आता जीवाला विचारते फोन उचलल्या-उचलल्या, "मी काय म्हणते, तुम्ही पोहोचलात ना तिथे?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, 10-15 मिनिटे झाली पोहोचून." तर तेव्हा नंदिनी विचारते, म्हणजे डॉक्टर आलेत का तिथे?" तर जीवा म्हणतो, "आले असतील, पण मला अजून भेटलेले नाही आहेत. म्हणजे येतील त्या, डोंट वरी." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो, ठीक है, सब्र करो, सब्र का फल मीठा होता है." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं हे तुझं काय चाललंय हे सब्र का फल मीठा, सब्र का फल मीठा?" इथे माझी ना मला असं तो बोलत असतो. तर नंदिनी म्हणते, "कळतंय मला." आणि म्हणते, "आधी पाय हलणं थांबवा." तर तेव्हा जेव्हा आपला पाय थांबवतो आणि विचारतो, "पण तुला तुला कसं काय कळलं?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "पकडलं की नाही?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं आता खोटं काय सांगू, खरंच खूप टेन्शन आलंय. आणि म्हणूनच ना येता येताना मी श्रीकृष्णाच्या देवळात जाऊन आलो." तर असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी तर खूपच खुश होते आणि म्हणते, "काय? अरे वाह! तुम्ही आणि देवळात?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो, अगं मस्तपैकी ना असा साष्टांग नमस्कार घालून आलोय आणि श्रीकृष्णाला सांगितलंय की देवा तुझ्या आशीर्वादाने माझ्या आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये असं छान असं बाळ येऊ देत. आणि असं जर झालं ना तर मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी दही पोहे बनवून आणेन." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "होणार, अगदी असंच होणार आहे." आणि जेव्हा आपलं बाळ जेव्हा दुसऱ्या जगातून या जगात येईल ना, तेव्हा आधीच ना मी त्याचा कान पिळणार आणि ठणकावून विचारणार आहे त्याला, "काय रे, होतास कुठं एवढा दिवस? किती वाट बघायला लावलीस आम्हाला? आता आई-बाबांना सोडून कुठेही जायचं नाही." आणि जेव्हा म्हणतो त्याला, "अगं तुझं काय चाललंय? आपलं ठरलंय की नाही? मला मुलगी हवी आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो, सॉरी, विसरले." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही, नाही, तुला बहुतेक मुलगाच हवा आहे, पण तसं नाही होणार. मला मुलगीच हवी आहे." आपल्या घरामध्ये ना कत्तक करणारे घुंगरूच येतील आणि ते क्रिकेट खेळणारे मळकट बूट नाही हं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बरं बाबा, हो, तुम्ही म्हणाल तसं. माझ्या होणाऱ्या छकुलीचे बाबा." आणि असं तिने म्हटल्यानंतर जीवादारीकडे खूपच खुश होतो आणि हसत असतो आणि म्हणतो, "खूप मस्त वाटते यार ऐकायला." आणि म्हणतो, "आता बस, हे सगळं काही रिपोर्ट्समध्ये येऊ देत. देवा प्लीज, प्लीज." असं तो म्हणत असतो. तर नंदिनी आता म्हणते, "ठीक आहे, आता मी काय म्हणते की फोन ठेवते. मला जावं लागेल ना खाली, थोड्या वेळात येतीलच सगळ्या बायका." आणि म्हणते, "चला ठेवू का फोन?" तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "ऐक ना, आय लव्ह यू." तर नंदिनी म्हणते, "वेडेच आहात तुम्ही. चला बाय, ठेवते फोन."
असं म्हणून ती फोन ठेवते. तर इतक्यातच आता इकडे डॉक्टर येतात आणि जीवाला म्हणतात, "सॉरी मला थोडा उशीरच झाला." तर जीवा म्हणतो, "नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. रिपोर्ट्स आलेत ना?" तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, "हो, हे घ्या तुमचे रिपोर्ट्स आलेत." आणि म्हणतात, "मला जरा इमर्जन्सी आहे, आलेच मी." असं सांगून ते आता परत निघून जातात. तर तेव्हा आता जीवा लगेचच खाली बसतो आणि ते रिपोर्ट्स उघडायचा प्रयत्न करत असतो आणि परत थांबतो आणि आपल्या कपाळाला जो अष्टगंध असतो तो घेतो आणि त्या रिपोर्ट्सला लावतो. आणि जेव्हा ते रिपोर्ट्स उघडून बघतो तर मित्रांनो त्याला अक्षरशः धक्काच बसतो. म्हणजे त्याचा चेहरा तर अगदी तसाच झालेला असतो धक्का बसल्यासारखा. आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे सर्व बायका वगैरे जमलेल्या असतात. म्हणजे नंदिनीने आनंद निवासमधल्या सगळ्या बायकांना बोलावून घेतलेलं असतं घरी. त्या सगळ्या बायका आता इथे जमलेल्या असतात आणि तेव्हाच आता जेव्हा तिथे पोहोचतो आणि जेव्हा पोहोचल्या पोहोचल्या लगेचच नंदिनी त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते, "जेव्हा तुम्ही आलात का?" आणि विचारते, "तुम्हाला पनं देऊ का?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही, नाही मला नको आहे पनं." म्हणजे तो त्याच्या चेहऱ्यावरती असं काही दाखवत नसतो. तर नंदिनी परत विचारते, "मग तुम्हाला ज्यूस देऊ का?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं नाही, नाही मला काहीच नको आहे अगं. थकलोय ना खूप, जरा वरती जाऊन आराम करतो. तू कर ना कॅरी ऑन प्लीज." असं सांगून तो लगेचच तिथून निघून जातो. आणि तेव्हा नंदिनीला त्याचं ते थोडंसं वागणं वियर्ड वाटलेलं असतं. आणि तोपर्यंत आता मित्रांनो इकडे रम्या आणि काव्या ज्या असतात दोघीजणी शॉपिंगसाठी आलेल्या असतात. तर तेव्हा शॉपिंग झाल्यानंतर रम्या काव्याला म्हणत असते, "कमाल शॉपिंग झाली आपलं आज आणि ती जीन्स तर इतकी आवडली आहे ना मला आणि त्याचं फिटिंग तर खूपच छान आहे आणि ती हिल्स पण मस्त मिळाली हां आपल्याला. चल तू बस आता आपण पटकन निघूयात म्हणजे घरात सगळे वाट बघत असतील ना." असं म्हणून ती जराशी गडबड करत असते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "थांबूयात का थोडा वेळ?" तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "का गं काय झालं? ऑल ओके ना?" तर तेव्हा काव्या थोडीशी तिच्यावरती चिडते आणि म्हणते, "आता पुढचे 9 महिने तुम्ही असेच सगळे मला ट्रीट करणार आहात का? आणि हाच प्रश्न विचारणार आहात का?" तर तेव्हा रम्या म्हणते, "नाही, नाही, सॉरी, सॉरी, खरंच सॉरी." तर काव्या म्हणते, "इट्स ओके." आणि रम्या तर तिला विचारते, "बरं ठीक आहे, बोल काय झालं?" तर तेव्हा काव्या म्हणते, "काही नाही, असंच गं." तर रम्या म्हणते, "तुला घरी जावंसं वाटत नाही आहे का?" तर काव्या म्हणते, "नाही, अगदी तसं नाही. म्हणजे काय असतं ना, IASचे क्लासेस असतात, तेव्हा अभ्यास थोडासा लेट होतो. अभ्यासात कडे सगळं लक्ष असतं ना, त्यामुळे बाकीचे काही विचार मनामध्ये येत नाहीत. आता नेमकी क्लासला सुद्धा सुट्टी आहे." तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं असं काय क्लासला सुट्टी आहे म्हणून तर आपण प्लॅन केला ना. किती छान शॉपिंग झालं आपलं." तर तेव्हा काव्या म्हणते, "छान शॉपिंग? काय शॉपिंग केली आपण? फ्लॅट चपला, पायाला सूज येऊ नये म्हणून क्रीम. ही काही शॉपिंग आहे का?" तर तेव्हा रम्या म्हणते, "हो अगं, पण इथून पुढे काही महिने ना तुझं याच गोष्टींचं शॉपिंग असणार आहे काव्या." तर तेव्हा काव्याला थोडीशी म्हणजे मूड चेंज करते आणि एकदमच रम्याला म्हणते, "आपण पाणीपुरी खाऊयात?" तर तेव्हा रम्या म्हणते म्हणजे ती एक्साईट झालेली असते आणि परत स्वतःला सावरत म्हणते, नको काव्या, जर तुला पाणीपुरी खायची असेल ना, तर मी घरामध्ये सगळा सेटअप लावून देते आणि शिवाय मी बरोबर असताना तर तू काहीच खाऊ नकोस हां प्लीज. नाहीतर उगाच ना मी बाहेरचं खायला घातलं म्हणून सगळेच बोलतील मला." तर तेव्हा काव्या म्हणते, "सगळे नाही तर पार्थ." "हो ना?" आणि म्हणते रम्या, "त्यांच्या वतीने ना मी तुला सॉरी म्हणते खरंच. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट." तर रम्या म्हणते, "तसं नाही गं काव्या, एकेकाळी बघ ना, जो माझा खूप चांगला मित्र होता, माझा बेस्ट फ्रेंड पार्थ, तो माझ्याशी असं वागेल वाटलंच नव्हतं मला. काय वाटेल ते आरोप करत होता तो. मी तेही समजून घेतलं असतं गं, पण विजयच्या समोर आणि माझं जाऊ देत, पण त्याने तुझ्यावरती का आरोप केला ते नाही कळलं मला. म्हणजे तू मुद्दामून पपई खातेस वगैरे असं म्हणून तो मुद्दा आता परत कोरेतून काढू लागती आणि म्हणते, "म्हणजे तू का खाशील ना पपई? म्हणजे तुला जर बाळ हवं असेल तर तू खाणार नाहीस." आणि असं बोलत असताना ती थोडंसं थांबते आणि परत विचारते काव्याला, "म्हणजे तुला खरंच बाळ हवं आहे ना?" आणि तेव्हा काव्या काही बोलत नाही आणि तशीच शांत उभी असते. रम्याला तर माहितीच असतं ना मित्रांनो, की काव्याला आता बाळ आत्ता नको आहे आणि तिने ते चोरून ऐकलेलं असतं. म्हणूनच मुद्दामून हा प्रश्न ते तर काव्याला विचारते. आणि तोपर्यंत आता मित्रांनो इकडे जीवा जो असतो तो खोलीमध्ये आलेला असतो आणि परत ते रिपोर्ट्स आपल्या हातामध्ये घेतो. आणि तेव्हा त्याने दरवाजा आतून बंद करून घेतलेला असतो आणि इतक्यातच आता बाहेरून नंदिनी जीवा असं म्हणत दरवाजा वाजवत तिथे येते आणि म्हणते, "जीवा हो दार उघडा ना." तर तेव्हा जीवा म्हणतो, "आलो आलो." असं म्हणून तो आता रिपोर्ट्स कुठेतरी लपवायची जागा शोधू लागतो आणि लगेचच बेडच्या इथे तो रिपोर्ट्स लपवतो आणि "आलो आलो" असं म्हणून जाऊन दरवाजा उघडतो आणि म्हणतो, "अगं असं काय करतेस? अगं कपडे पण चेंज करू देत नाहीयेस तू मला." तर तेव्हा जीवाकडे बघितल्यानंतर नंदिनी म्हणते, "कपडे? अहो कपडे तर तुम्ही तेच घातलेले आहेत." तर तेव्हा जेव्हा हसतो थोडासा आणि म्हणतो, "अगं कपडे चेंज म्हणजे चेंज करणार होतो, इतक्यात तू आलीस."
तर आता नंदिनी एका फटक्यातच त्याला तो प्रश्न विचारते, काय आलेत रिपोर्ट्स? तर तेव्हा जेव्हा आता तिच्याशी खोटं बोलतो, म्हणतो अगं रिपोर्ट्स आलेत कुठे, सर्व्हर डाऊन आहे त्यांचं, असं म्हणून तो आपली नजर चोरत आता तिथून बाजूला जात बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते सर्व्हर डाऊन, अहो असं कसं होईल? तर तेव्हा जेव्हा म्हणतो मलाही तेच वाटलं होतं, अगं म्हणजे इतकं मोठं हॉस्पिटल आणि सर्व्हर डाऊन, काय याला काय अर्थ आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे त्यांनी अगोदर रिपोर्ट्स तयार केलेले नव्हते का? म्हणजे जनरली पेशंट्स रिपोर्ट्स घ्यायला येणार म्हटल्यानंतर तयारच ठेवतात ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही करेक्ट आहे तुझं, मलाही तेच म्हणायचं होतं, असं कसं यार, म्हणजे तुला सांगू का, असं तो बोलत असतो. पण नंदिनीला त्याची शंका आलेली असते की त्याने रिपोर्ट्स कुठेतरी लपवलेले वगैरे असणार आहेत. आणि ती थोडंसं बाजूला बघते आणि बेडकडं लक्ष केल्यानंतर ती चादर वगैरे विस्कटलेली बघितल्यावर तिला शंका येते. तर जेव्हा पुढे म्हणत असतो काय आहे तुला सांगू का, नाव मोठ्याने लक्षण कुठं, बाकी काही सुद्धा नाही आहे. आणि असं तो बोलत असताना नंदिनी डायरेक्टच त्या विस्कटलेल्या चादरीकडे जाते आणि त्याच्या खालून बरोबर रिपोर्ट्स बाहेर काढते. तर जेव्हा तिला म्हणत असतो अगं काय करतेस तू, तर तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही, विस्कटलेलं नीट करते, असं म्हणून ते रिपोर्ट्स ते हातामध्ये घेते. आणि तेव्हा त्या जीवाला धक्का बसलेला असतो आणि तो लगेचच पुढे येऊन तिला थांबवतो. म्हणतो नंदिनी ऐक ना प्लीज, अगं नको नको बघूस ते रिपोर्ट्स, प्लीज नको बघूस. आणि तेव्हा आता नंदिनी त्याचं ऐकून थोडंसं थांबते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आता इथे सर्व बायकांना संबोधून बोलत असते. म्हणते ज्यांना मूल होत नाही ना त्यांच्यापुढे दत्तक घेणे हा पर्याय तर असतोच. तेव्हा तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची? आणि असं ती बोलत असते तर तेव्हा वसूसुद्धा तिथं बसलेली असते आणि मानिनी सुद्धा असते. तर वसू आता म्हणते मला तर ना हे दत्तक वगैरे घेणं पटतच नाही. स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हे महत्त्वाचं, नाहीतर काय अर्थ आहे नाही का, असं त्या सगळ्या बायकांना म्हणते आणि त्यांच्या पुढ्यातच असं सगळं काही ती बोलत असते. आणि त्यानंतर आता म्हणजे नंदिनीला ते सगळं काही वाईट वाटलेलं असतं, वसूनं बोललेलं असतं ते. आणि ती परत खोलीमध्ये आल्यानंतर ती जीवाला म्हणते नशीब ना मला पदोपदी खाली पाडण्यासाठी डाव रचतंय, पण पुन्हा उठून राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. एक बाई म्हणून खंबीर जर उभी राहिले ना तरच आई म्हणून, असं ती बोलता बोलता परत थांबते. आणि तिला तर त्या गोष्टींचा त्रास होत असतो मित्रांनो. आणि जीवा तर तिच्याकडे नुसता बघतच उभा राहतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.